जैन धर्माचे धर्मसंस्थापक वर्धमान महावीर. मौर्य घराण्याचा संस्थापक सम्राट चंद्रगुप्त. अकबरकालीन महसूल पद्धतीचा जनक राजा तोडरमल. राजा तोडरमल अकबरकालीन महसूल पद्धतीचा जनक. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 6 जून 1674. पेशवाई नष्ट 1818. हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले? सरोजिनी नायडू. 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद मुक्ती संग्रामात लढ्यात निजामावर बॉम्ब टाकून वध करण्याचा प्रयत्न कोणी केला? नारायण पवार. भारतातून युरोपियन राष्ट्राचे प्रस्थान क्रम कसा आहे? डेन्मार्क 1748, डच 1759, फ्रेंच 1760, इंग्रज 1747, इंग्रज 1947, पोर्तुगीज 1961. डेन्मार्क 1748, डच 1759, फ्रेंच 1760, इंग्रज 1947 आणि पोर्तुगीज 1961. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणाच्या काळात रद्द झाला? लॉर्ड रिपन. 1909 मध्ये इंग्लंड येथे कर्झन वायलीचा वध कोणी केला? मदनलाल धिंग्रा. 1909 मध्ये लंडनमध्ये कर्झन वायलीचा वध केला मदनलाल धिंग्रा. जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार पंजाबचा गव्हर्नर ओडवायर. राष्ट्रीय सभेचे एकदाही अध्यक्ष न मिळालेली व्यक्ती लोकमान्य टिळक. कोणत्या कायद्यानुसार शीखांना जातीय मतदारसंघ देण्यात आले? मेंटेगू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा. शीखांना जातीय मतदारसंघ देण्यात आले. भारतीय असंतोषाचा जनक टिळकांना कोणी म्हटले? व्हॅलेंटाईन चिरोल. व्हॅलेंटाईन चिरोलने टिळकांना भारतीय असंतोषाचा जनक म्हटले. अलीगढ चळवळ सुरू करणारे समाजसुधारक सर सय्यद अहमद खान. साबरमती ते दांडी यात्रा अंतर 385 किलोमीटर 241 मैल. नेतृत्व महात्मा गांधीजींनी. 6 एप्रिल 1930 दांडी यात्रा पूर्ण. 6 एप्रिल 1930 ला. अवंताबाई गोखले ही महिला या चळवळीशी संबंधित आहे. सविनय कायदेभंग चळवळ 1930 नेतृत्व महात्मा गांधीजी. असहकार चळवळीचा पाठिंबा कोणत्या अधिवेशनात पास झाला? असहकार चळवळीचा ठराव कोणत्या अधिवेशनात पास झाला? डिसेंबर 1920 नागपूर अधिवेशन. अध्यक्ष चक्रवर्ती राघवचार्य. 1920 नागपूर अधिवेशन. अध्यक्ष चक्रवर्ती राघवचार्य. असहकार चळवळीचा ठराव पास. सप्टेंबर 1920 कलकत्ता अधिवेशनात तो ठराव मांडण्यात आला होता. असहकार चळवळीचा ठराव सप्टेंबर 1920 कोलकाता अधिवेशनात तो मांडण्यात आला होता. प्रांतीय स्वायत्तता कोणत्या कायद्यानुसार निर्माण करण्यात आली?
1935 भारत सरकारचा कायदा. या कायद्यास प्रांतीय स्वायत्तता कायदा असे सुद्धा म्हणतात. 1935च्या कायद्याला प्रांतीय स्वायत्तता कायदा असे सुद्धा म्हणतात. प्रांतीय स्वायत्तता म्हणजे प्रांताचा राज्यकारभार प्रांतातील लोकांकडून निवडून जाणारे प्रतिनिधी पाहणार होते. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत प्रथम कधी म्हटले गेले? सप्टेंबर 1896ला. वंदे मातरम प्रथम गायले गेले सप्टेंबर 1896. कलकत्ता अधिवेशन. रचनाकार बंकिमचंद्र चटर्जी. आनंदमठ कादंबरी. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात संस्थाने खालसा धोरण राबविण्यात आले? गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी. 1848 ते 1850. भारतात व्यापारासाठी येणारे सर्वात शेवटचे राष्ट्र कोणते? फ्रेंच. 1664ला फ्रेंच आले. पोर्तुगीज 1500 मध्ये आले. इंग्रज 1600. डच 1602 मध्ये आले. डेन्मार्क 1616ला आले. भारतामध्ये सगळ्यात शेवटी आले फ्रेंच 1664ला. सुरुवातीला आले पोर्तुगीज 1500, इंग्रज 1600ला आले, डच 1602ला आले, डेन्मार्क 1616ला आले. 1857चा उठाव म्हणजे शिपायांची गर्दी असे कोण म्हटले? नर फाटक. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे पहिले ख्रिस्ती अध्यक्ष व्यंकयचंद्र बॅनर्जी. 1845 मुंबई. रेव्होल्युशनरी व बंदी जीवन हे पुस्तके कोण लिहिले? कोणत्या क्रांतिकारकाने लिहिले? सचिंद्रनाथ सान्याल. रेव्होल्युशनरी आणि बंदी जीवन सचिंद्रनाथ सान्याल. मद्रास लेबर युनियन ही कामगार संघटना कोणी स्थापन केली? बी.पी. वाडिया. 1918ला मद्रास लेबर युनियन ही कामगार संघटना स्थापन केली. बंगालची फाळणी प्रत्यक्षात कधी अंमलात आली? 16 ऑक्टोबर 1905. हा राष्ट्रीय शोक दिन म्हणूनही पाळला जातो. बंगालची फाळणी झाली होती 16 ऑक्टोबर 1905. राष्ट्रीय शोक दिन. गांधीजींनी पहिला राष्ट्रीय सत्याग्रह कधी केला? 6 एप्रिल 1919. रॉलेट कायद्याविरोधात. पहिला राष्ट्रीय सत्याग्रह 6 एप्रिल 1919 रॉलेट कायद्याच्या विरोधात. कोणी केला? महात्मा गांधी. भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्ली कायदेमंडळावर केव्हा बॉम्बस्फोट केला? 8 एप्रिल 1929. लाहोर खटला. 8 एप्रिल 1929 त्यांनी दिल्ली कायदेमंडळावर बॉम्ब टाकला. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. जहाल कालखंड 1905 ते 1920. लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल. जहालांचे जनक हेनरी डेरोझिओ यांनी भारतात प्रथम 1848 साली कलकत्ता येथे यंग बंगाल ही पहिली जहालवादी संघटना स्थापन केली. जहालांचे जनक हेनरी डेरोझिओ यांनी भारतात प्रथम 1848 साली कलकत्ता येथे यंग बंगाल ही पहिली जहालवादी संघटना स्थापन केली. 1919 मध्ये इंग्रजांनी कोणत्या घटनात्मक सुधारणा कायदा पारित केला? मेंटोगु-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919. घटना समितीचा उल्लेख प्रथम कोणत्या योजनेत करण्यात आला?
1946 कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना. घटना समितीचा उल्लेख प्रथम 1946 कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजना. कोणत्या व्हाईसरायच्या काळात भारतीय न्याय सुधारणेसंबंधी अल्बर्ट विधेयक पारित करण्यात आले? लॉर्ड रिपन. अल्बर्ट विधेयक लॉर्ड रिपनच्या काळात हे न्याय सुधारणेविषयी भारतीय न्याय सुधारणेविषयी विधेयक होते. 1857च्या उठावाच्या वेळेस महाराष्ट्रात कोठे उठाव झाला? कोल्हापूर, सातारा, मुंबई, खान्देश, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी महाराष्ट्रात उठाव झाला. 1818 मध्ये खानदेशात इंग्रजांविरुद्ध भिल्लांनी कोणाच्या नेतृत्वाखाली बंड केला? गोदाजी डोंगळे, महिपाल डोंगळे यांच्या नेतृत्वाखाली खानदेशात भिल्लांनी उठाव केला. 1818ला गोंदाजी ढेंगळे व महिपाल ढेंगळे. भारताच्या फाळणीसाठी द्विराष्ट्र सिद्धांत कोणी मांडला? बॅरिस्टर जिना. महात्मा गांधीजींनी पहिला सत्याग्रह कधी व कोठे केला? 1919 चंपारण, बिहार. रजाकार या संघटनेचा संस्थापक कासिम रिझवी. देसाई लियाकत अली करार कधी झाला? 1945. देसाई लियाकत अली करार 1945. कोणत्या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली? 1858चा कायदा. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग. राष्ट्रीय सभेला काँग्रेस असे नाव कोणी दिले? न्यायमूर्ती रानडे.